बोलूयात अन्य काही बातम्यांकडे। उद्धव ठाकरे हे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीतल्या नेत्यांच्या भेटी घेतल्या। दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत अदानी यांच्या मुद्द्यावर आपली भूमिका पुन्हा एकदा रोखठोक मांडली। धारावीकरांच्या विकासाच्या आड मी आलेलो नाही, मात्र मी मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही, एका धारावीच्या 20 धारावी होऊ देणार नाही, असं ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय। सीएम भेटीच्या बद्दल शरद पवार आपली भूमिका स्पष्ट करतीलच, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली। त्याच्यामुळे त्या बैठकीबद्दल स्वतः पवार साहेबच आपल्याशी बोलू शकतील। पण पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट करावी, धारावी संदर्भातली आपली मागणी असेल साहेब। बघा, कोणाची भूमिका काय असावी त्याच्यापेक्षा माझी भूमिका स्पष्ट आहे। मी धारावीच्या विकासाआड आलेलो नाही, धारावीकरांना तिथल्या तिथेच घर हे मिळालंच पाहिजे, ही आमची आग्रहाची मागणी आहे। आणि धारावीतल्या लोकांना अपात्र ठरवून मुंबईमध्ये एका धारावीच्या 20 धाराव्या करण्याचा डाव जो आत्ताचं जे मिंदे सरकार करते आणि त्याच्या अदानींच्या मार्फत करते, तो आम्ही काय होऊ देणार नाही। मुंबईची विल्हेवाट आम्ही कोणी आला तरी त्याला लावू देणार नाही। मुंबईमध्ये एका धारावीच्या 20 धाराव्या आम्ही होऊ देणार नाही। परत एकदा सांगतो, जे धारावीकर आहेत त्यांना तिथल्या तिथे घर हे मिळालंच पाहिजे। तर धारावीकरांच्या घरामध्ये रोजगार आहेत, प्रत्येकाचे काही ना काहीतरी व्यवसाय आहेत, त्या व्यवसायाची सुद्धा एक सोय ही त्या योजनेमध्ये असायलाच पाहिजे। मुळामध्ये धारावीचा आराखडाच अजून झालेला नाही आहे, तो जनतेसमोर आलेला नाही आहे। त्याच्यामुळे मला अशी भीती वाटते की तिथल्या धारावीकरांना हे मिठागरात फेकणार, दहिसर टोल नाका, मुलुंड टोल नाका, कुर्ला मदर डेअरी, अन्य 20 जागा, या 20 जागा या टेंडरमध्ये नव्हत्या आणि तशी कोणत्याही विकासकाला अशी मुभा देण्यात आलेली नाही आणि देता येणार नाही। तिथला TDR काढला गेला आहे, तो TDR मुंबईवर वापरण्याची जबाबदारी अधिकार त्यांना देण्यात आलेले आहे। हे सर्वथा गैर आहे। त्याच्यामुळे ह्या काही गैर गोष्टी आहेत त्या आम्ही मुंबईत होऊ देणार नाही। बाकी कोणाची काय भूमिका असेल तो याचा त्याचा प्रश्न आहे, पण शिवसेना मुंबईची विल्हेवाट कोणालाही लावू देणार नाही। याच्यावरती माझी भूमिका स्पष्ट आहे, शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे। अदानी कोणाचे मित्र, अदानी कोणाचे शत्रू, अदानी काय माझे शत्रू नाही आहेत, पण जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू। त्याच्यामुळे जो कोणी मुंबईची विल्हेवाट लावायला येत असेल त्याला मी मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही। तो कोणाचाही मित्र असू दे, कोणाचाही शत्रू असू दे, जो मुंबईचा शत्रू तो मुंबईकरांचा शत्रू। दरम्यान मला मुख्यमंत्री करा अशी याचना करण्यासाठी मशाल प्रमुख नवी दिल्लीत आले आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे। त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला। गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशी उबाठाची अवस्था झाली। मला मुख्यमंत्री करा अशी याचना करण्यासाठी सोनिया गांधी यांना भेटण्याकरता उद्धव ठाकरे यांना ताटकळत थांबावं लागलं, असा टोलाही त्यांनी लगावलाय। गोंधळ आणि दिल्लीत मुजरा, मला मुख्यमंत्री करा याची याचना करण्याकरता ते बहुतेक या ठिकाणी आले असतील। नियोजित कार्यक्रमानुसार सोनिया गांधी यांना ते पहिले भेटणार होते, पण मला वाटतं की अजूनही त्यांना भेटण्याची वेळ दिलेली नाही आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। ते इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भेटी घेणार आहेत। उद्धव ठाकरे आप, TMC आणि सपाच्या नेत्यांची भेट घेतील असं कळतं। सकाळी विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। दरम्यान लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात चांगलाच कलगीतुरा रंगला होता। उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये विशाल पाटलांसाठी दरवाजे उघडले। उमेदवार दिल्यानं काँग्रेस आणि ठाकरे गटात मोठा वाद निर्माण झाला होता। यामुळे अपक्ष लढणाऱ्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत निवडणुकीत बाजी मारली। यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे। विश्वजित काय, चंद्रहार काय, ही तरुण मुलं आहेत। आता कुठे काय चूक झाली तर मनात डूक ठेवून धरून ठेवणारा मी काय नाही आहे। त्यावेळेला जे घडायला नको ते घडलं, पण तरी एक गोष्ट नक्की की आम्ही भाजपचा पराभव हा तिकडे केला। भले आम्ही वेगळे लढलो, माझा चंद्रहार पराभूत झाला त्याचं शल्य आहेच, पण भाजपा जिंकला नाही। आणि आता विशाल सुद्धा महाविकास आघाडीच्या परिवारात जर येत असेल, आला असेल आणि पुढच्या
विधानसभा असतील आणि पुढच्या वाटचालीमध्ये झालेल्या चुका पुन्हा होणार नसतील अशी जर का त्यांनी जर मला ग्वाही दिली असेल आणि खात्री दिली असेल आम्ही सुद्धा आपलेच आहोत, तर मग मला असं वाटतं डूक धरून धरण्यात काय विधानसभा निवडणुकीत एकत्र असणार, एकत्र आम्ही राहूच. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी आज मंत्रालयात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर सुनावणी पार पडली. बँकेच्या 150 कोटी रुपयांच्या गैरप्रकारासंदर्भात दोषी संचालकांवर जबाबदारी निश्चित करण्याबद्दल सुनावणी झाली. यावेळेला येत्या 15 दिवसात आपापलं लेखी म्हणणं मांडा असे आदेश सहकार मंत्र्यांनी माजी मंत्री सुनील केदार यांना दिलेत. आज रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी उशिरापर्यंत बैठकांचा सिलसिला असेल. लोकसभेत सुमार कामगिरी असलेल्या मतदारसंघात भाकरी फिरवली जाणार आहे. सुमार कामगिरी असलेल्या भाजप आमदारांना 2 महिन्यांचा कालावधी दिला जाणार आहे असं कळतं. जर आमदारांची कामगिरी सुधारली नाही तर तिकीट कापलं जाऊ शकतं अशीही सूत्रांची माहिती आहे. फडणवीस यांची आज भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातल्या खासदारांच्या सोबत बैठक आहे. तर फडणवीस सध्या विधानसभा मतदारसंघांचा विभागनिहाय आणि मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत.